मुंबई में मॉनसून का आगमन हो चला है। मुंबई में जब जब बारिश आती है तो थोड़ी सी बारिश से आर्थिक राजधानी डूबती नजर आती है। ऐसे ही कुछ हादसे कल परसों में हुए हैं। आज हम जिस हादसे की बात कर रहे हैं वो हादसा हुआ है साकी नाका में। साकी नाका में एक चल रहे मैनहोल, जिसका काम चल रहा था, वो मैनहोल खुला रह गया। उस मैनहोल में जो है एक शख्स की गिरने से मृत्यु हो गई। ये घटना हम आपको बताते हैं 12:30 बजे की है जब ये घटना घटित हुई। कथित तौर पर बताया जा रहा है, मिली जानकारी के मुताबिक, कि जो शख्स है वो मोबाइल देखते देखते सड़क पर चल रहा था। उसको इस बात का पता भी नहीं चला कि आगे मैनहोल है, वो गिर गया और उस मैनहोल में गिरने के बाद उसकी मृत्यु भी हो गई। अब उसकी जो बॉडी है, डेड बॉडी है, वो निकाली जा रही है। उस मौके पर जो है उप महापौर संजय घाड़ी मौजूद है और कई नेताओं ने इस मामले पर जो है प्रतिक्रियाएं दी है। कई नेताओं ने जो है, विपक्ष के नेताओं ने सरकार पर, सत्ताधारी पक्ष पर इल्जाम लगाया है कि क्या आपके ये वादे हैं, बीएमसी बड़े बड़े वादे करती है हर साल कि मुंबई को डूबने नहीं देगी, मुंबई की तुम्बई नहीं होने देगी, पर ऐसे जो घटनाएं हैं, ऐसे जो हादसे हैं, हर साल हमें देखने को मिलते हैं। वही चर्चगेट की बात करें तो चर्चगेट पर पेड़ गिरने से जो है लोगों में अफरा तफरी का माहौल बन गया। तो वही ऐसे कई मामले जो सामने आए थे। साकी नाका की बात करें तो उप महापौर संजय घाड़ी ने इस मामले पर त्वरित एक्शन लिया है। संजय घाड़ी ने इस मामले पर जो है वहाँ के कॉन्ट्रैक्टर है उन पर आरोप लगाया है और महापौर से जवाब मांगा है, कॉन्ट्रैक्टर से जवाब मांगा है, आखिर ऐसी घटनाएं कैसे हो चली। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला मुंबई महानगरपालिकेची वर्क ऑर्डर दिलेली नव्हती, कोणत्याही प्रकारचे तोंडी आदेश प्रशासनाचे नव्हते आणि त्यामुळे या ठेकेदारावरती मुंबई महानगरपालिका मनुष्यवधाचा खटला दाखल करणार हे निश्चित आहे। एकूण जर बघितलं तर आज वृक्ष झाड पडल्याची घटना, आज मॅनहोल्समध्ये माणसं पडून त्यांचा मृत्यू, कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचाच मोठा गलथान कारभार समोर येत नाहीये। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आदेश देईन, निर्देश देईन की त्यांनी देखील वॉर्ड स्तरावरचे जे आपले कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी पूर्ण वॉर्डमध्ये आपण फेरी मारली पाहिजे आणि कुठे कुठे आपले मॅनहोल्स उघडे नाही आहेत, कुठे गटार चोकअप झालेले आहेत किंवा जी काही स्थिती आहे हे आपण इथे सगळी पाहणी करायला पाहिजे। मुंबईमध्ये कुठच्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये, अशा प्रकारची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे। जी झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। एकूण काय सांगाल, आता जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात? अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्याने अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळे आहेत त्या, आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल। या उघड्या मॅनहोल्सबाबत देखील ऑडिट होणार आहे का? ज्या पद्धतीने झाडांच्या बाबत ऑडिटची मागणी? मी काही दिवसांपूर्वीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरामध्ये जे वॉर्ड स्तरावरती आपण मॅनहोल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण, त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित जाळ्या नसतील तिथे आपण संरक्षित जाळ्या लावण्याचं काम करावं, अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं, परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत। त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जवाब द्यावा, अशा प्रकारची मी देखील मागणी करतो। और साथ ही सभी नेताओं ने इस मामले की जो एक घनी निंदा की है। सभी लोगों द्वारा ये जो एक स्पष्टीकरण है, ये मुद्दा है सेफ्टी का मुद्दा। सड़कों पर अगर इंसान चलते हैं और मैनहोल खुला रहता है तो ये सुरक्षा का बेहद घनिष्ठ मुद्दा बन जाता है कि ऐसे कैसे हो सकता है। कई आरोप लगाए गए, कई प्रति आरोप लगाए गए। ऋतु तावड़े जो मुंबई की महापौर हैं, उन्होंने भी इस खबर का जायजा लिया, उन्होंने भी स्ट्रिक्ट एक्शंस दिए हैं। या ठिकाणी साकी नाका या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। ती व्यक्ती ह्या ठिकाणी एक तर पहिली गोष्ट म्हणजे रेड अलर्ट या ठिकाणी दिला असताना प्रशासनाने काम सुरू केलं, पूर्ण पावसामध्ये काम सुरू केलं। खाजगी कंत्राटदार या ठिकाणी काम करत होता आणि धो पाऊस पडत असताना ती बिचारी व्यक्ती या ठिकाणी जात असताना त्यांना कळलं नाही, कारण की मॅनहोल्स ओपन करून ती माणसं निघून गेली। फार मोठी चूक आहे प्रशासनाची, कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये।
मी सातत्याने ह्याचा पाठपुरावा करते. मी सातत्याने फोनवरती होती, प्रत्येक माध्यमांशी बोलते. फार मोठी चूक ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाहीये. वारंवार ह्याच्या रिव्ह्यू मीटिंग मी घेत होती, वारंवार सांगत होती की या ठिकाणी मुंबईत असलेली बॅन. पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते की हे बंद होतं, याचं झाकण काढायची गरज नव्हती, ते पण भर पावसामध्ये. आणि झाकण काढून त्याच्यात जाळी घालायची एवढ्या मोठ्या पावसात गरज नव्हती. ही सर्व कामं या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पाहिजे होती. परंतु पावसामध्ये ही कामं सुरू करत असताना पावसाचा अंदाज घेणं पण तेवढंच गरजेचं होतं. इतका मोठा रेड अलर्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनाने, हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं जर काम चालत असेल तर 100% मी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच. पण ह्याच बरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी सांगते तुम्हाला. या ठिकाणी धनाजी हेर्लेकर सहाय्यक आयुक्त एल विभाग, दीपक चौगुले दुय्यम अभियंता परिरक्षण एल विभाग, अभिजित चौकुले कनिष्ठ अभियंता एल विभाग आणि उत्तम पाटील सहाय्यक अभियंता, या चौघांना पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले. याची ऑर्डर या ठिकाणी घेऊन आलेले. आणि त्याचबरोबर त्या बिचाऱ्या दुर्दैवी ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मी महापौर म्हणून या ठिकाणी 10 लाख रुपये जाहीर करण्यासाठी मी पालिका प्रशासनाला सांगितले. मान्य आहे, 10 लाख रुपयाचा प्रश्न नाहीये. आता कुटुंबाला आधार पाहिजे, कारण त्यांच्या त्या घरातला कर्ता व्यक्ती या ठिकाणी करणार तेही करणार. पण या ठिकाणी प्रशासनाला पाठीशी घालायचं काम नाही आणि या ठिकाणी आम्ही ऑन द स्पॉट कारवाई पण केलेली आहे. चुकीची सर्वासराव झाली का? व्यक्ती आत गेल्यानंतर जर जाळी बसवण्याची हे केली आहे तर मी तर आता पुढे जाऊन असं म्हणेल, या 4 अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करा. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टर वरती नाही, या अधिकाऱ्यांवरती पण घ्या. वारंवार त्यांना निलंबित केलं जातं. तुम्ही आता सांगतायत की त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, मात्र जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या अधिकारी दुर्लक्ष करतायत का? कारण की तुम्ही प्रशासनातले अधिकारी तुमचं ऐकत नाही का? सत्ताधाऱ्यांचं ऐकत नाही का? प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वारंवार या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत. मी तुमच्या माहितीसाठी सांगते, या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भिडे मॅडम असतील, ॲडिशनल कमिशनर बांगर साहेब असतील, मी असणार, उपमहापौर असणार, दालनामध्ये मिटिंग घेऊन वारंवार DMC असतील, वारंवार वॉर्ड ऑफिसर असतील, मनश्री तुम्हाला तर माहिती आहे, वारंवार मिटिंग घेऊन या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिली. प्रत्येक वेळा वॉर्ड ऑफिसर असतील, DMC असतील, त्यांना वारंवार सांगितलं की भर पावसामध्ये कामं काढू नका, त्याच्यापूर्वी ही सगळी कामं करा. 2 वर्षापूर्वी हे जाळी बसवण्याचं जर कॉन्ट्रॅक्ट होतं तर तुम्ही पूर्ण ह्या उन्हाळ्यामध्ये काय केलं? आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी उपमहापौर करतायत. अश्विनी भिडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी. एक मी सांगते, मी इथे कोणाला पाठराखण करायचं काम करत नाहीये, पण भिडे मॅडमने पण याच्या रिव्ह्यू मीटिंग घेतल्या होत्या. भिडे मॅडमने सुद्धा त्यांच्या दालनामध्ये असतील, वारंवार व्हिजिटमध्ये असतील. हे बघा, इथे पाठीशी घालण्याचं कोणालाच काम नाहीये, परंतु ज्यांनी या ठिकाणी मिस्टेक केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना निलंबित करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. वॉर्ड ऑफिसरला आपण निलंबित केलं आहे. हिर्लेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे. भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या. हिर्लेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या AEनी सब इंजिनियरने काम केलं. मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही. तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे. तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे. केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा, लोकांमध्ये या, रस्त्यावरती या. आम्ही आज रस्त्यावर कसे आहोत
त्या पद्धतीतून तुम्ही काम करा, परंतु ही चूक आहे. प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ऑन द स्पॉट आज आम्ही 4 अधिकाऱ्यांना इथे निलंबित केलेलं आहे. शिवसेना कॉन्ट्रैक्टर पर कार्रवाई की मांग उठने लगी है. जो मैनहोल की वजह से जो हादसा हुआ है, आपको फिर से बता दें, वो मैनहोल का जो है काम चल रहा था और साकीनाका का ये परिसर है जहाँ पर ये जो है सारी चीजें इंसिडेंट हुआ है और उस डेड बॉडी को अब निकाला जा रहा है. तो देखना होगा इस मामले में क्या कुछ होता है. फिलहाल विपक्ष सरकार पक्ष पर जो है हमलावर दिखाई दे रहा है. कैमरा पर्सन अब्बास शेख के साथ मैं दिव्या, DC न्यूज़ इंडिया, मुंबई.